वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। देवळी पुलगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकास कामं प्राधान्याने अधिवेशनात मांडणार असल्याचं वक्तव्य आमदार राजेश बकाणे यांनी केलंय। शेतकरी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित बहुमुखी प्रश्न हिवाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडणार असल्याचं आमदार राजेश बकाणे यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। येते 8 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत आमदार राजेश बकाणे आहे। भाऊ, काय सांगाल? हिवाळी अधिवेशन आता सुरू होईल, आपले काय विधानसभेचे मुद्दे महत्त्वाचे असणार आहे? 2024-25च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मागच्या वेळेस मी लक्षवेधी लावली होती की माझ्या मतदारसंघामध्ये औद्योगिक वसाहत सेकंड फेज व्हायला पाहिजे। ते या ठिकाणी मान्य झालं आणि त्याचं पत्र सुद्धा मला आलं की साधारण गुंजखेडा भागामध्ये औद्योगिक वसाहतीच्या संदर्भामध्ये लँड ॲक्विजिशन कुठलं करता येईल आणि कुठली जमीन व्हायबल आहे त्या दृष्टीने सर्वे करा म्हणून तहसीलदारांना पत्र आलंय। याचा सर्वे सुद्धा एक 8 दिवसात चालू होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये क्षेम विमा कंपनी हे मोठ्या प्रमाणामध्ये विम्याची रक्कम शेतकऱ्यांकडून घेऊन आलेली आहे। एकीकडे शासन त्यांना मदत देते, पण विमा कंपनी मदतच देत नाही, फक्त पैसे घेऊन मोकळे होतात। यांचं कुठे ऑफिस मिळत नाही, यांचे कोणी माणसं त्या ठिकाणी राहत नाही आणि या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो कारभार चालू आहे विमा कंपन्यांचा तो या ठिकाणी आम्ही उघडा पाडणार आहे। नक्कीच देवळी पुलगाव विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असो, रोजगार संबंधी, शिक्षणासंबंधीचे मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे हे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, देवळी, वर्धा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।